नेक्स्ट मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सकाळच्या सत्रात नागले संघाने 2 सामने जिंकलेत, आता बेलकडे संघाने 2 सामने जिंकलेत आणि आता तिसऱ्या शेड्यूलकडे आपण जातोय. 4 संघ इन ॲक्शन पाहायला मिळतील. संजय 11 नागले आणि साई शरद ससोनवकर, कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए आणि टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी पुष्पक हा बॉलिंग करण्यासाठी रेडी झालेला आहे. त्याच्यासमोर असेल लोकेश भोईर. आताच आपण पाहतोय बिग बॅश झाली होती, जीवी स्पोर्ट्स आयोजित बिग बॅश झाली होती पालघर येथे. त्या स्पर्धेमध्ये आपण वाडा इथे झाली होती. आर डी चॅलेंजर्स या संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाला होता आपल्याला लोकेश, आणि वैभव दुम देखील त्या संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाले होते. लोकेश पहिला बॉल फुल टॉस आहे, मिसटायमिंग झालाय बघा. मारायचं होतं कव्हर क्षेत्रामध्ये, चेंडू गेलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, चेंडू सरळ निघून गेलाय 4 धावांकरता. बघा हवेच्या वेगाने हा चेंडू मित्रमंडळी बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. बघा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या अगदी कडेला हा चेंडू लागला, एज लागला होता मित्रमंडळी, आणि पाहतोय 4 धावांकरता हा चेंडू निघून गेला. हवेचा वेग, हवेची साथ इथे उजव्या हाताच्या फलंदाजाला मिळते. 4 धावेने इथे सुरुवात झालेली आहे. इथे पुन्हा एकदा फुल टॉस आहे. या बॉल वरती 6 धावा नक्कीच मिळतील. काय फटका केलाय, अफलातून स्ट्रोक आहे. 6 धावा, बिग शॉट, षटकार. साईनाथ थालकर यांच्या शुभ हस्ते आपण इथे हा पुरस्कार वितरित करतोय. अक्षय कोल्हा याला काय जबरदस्त बॅटिंग केली होती, अफलातून फलंदाजी त्याने केली आणि आपल्या संघाला एक मोठा विजय मिळवून दिलेला आहे. पाहतो या सीझन मध्ये जो संघ नंबर 1 वरती रँक करतोय आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाला संघ, त्या संघाला नक्कीच त्याने ते पराभूत केलेला आहे आणि आता तिसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. चला बॉल पाठवू द्यायचा, तिकडे बॉल आलाय का? यस, बॉल आलाय तिकडनं. भरपूर दूरवरती हा चेंडू पाठवला होता, फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवरती केलेले हे आक्रमण लोकेश भोईर याने एपीएल मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती या मैदानावरती. तोच लोकेश भोईर आपण पाहतोय खेळपट्टीवरती, पॉवर हिटर आहे. इथे आपण पाहतोय मिसटायमिंग झालाय, शतरक्षक आहे चेंडूच्या खाली, यष्टरक्षक पोहोचला आणि बघा इथे प्रत्युत्तर दिलं, चोख प्रत्युत्तर मित्रमंडळीन पुष्पक कुदेयाचं फलंदाज बाद. लोकेश भोईर बाद झालाय, एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. मात्र तिसऱ्या बॉलवरती त्याला देखील तंबूचा रस्ता हा दाखवला गेलाय आणि आता नव्याने बॅटर जितेन येतोय, जितेन बारफ. आता नव्याने बॅटर जितेन बरफ आलेला उजव्या हाताचा फलंदाज. नाव स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण अमृत परेटी आला. पुष्पक कोदे त्याच्या माध्यमातून या सीझन मध्ये चांगली कामगिरी झालेली आहे बॉलिंगच्या माध्यमातून. इथे बघा हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झाला नव्हता. बघा ते हातावरती चेंडू लागला होता, कदाचित झेल मिळाला असता, कदाचित.
मात्र हा चेंडू येतोय डॉट. बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि हवेचा वेग पाहतोय आपण अतिरिक्त वाढतोय मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वेग आपण पाहतोय हवेचा आणि इथे नक्कीच लाभ मिळू शकतो फलंदाजाला. ते आता सरळ बॅटने फटका ते खेळला गेलाय. स्ट्रेट फटका इथे खेळला गेलाय. मनोज आलाय. मनोज चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी इथे प्राप्त झाली. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर स्ट्रगल करताना दिसले फलंदाज लोकेश आणि त्यानंतर जितेन. त्यानंतर आता आपण पाहतोय 2 धावा इथे अंकित केला गेला. शेवटचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. एक मेजवानी होती मित्र म्हणून एक मोठा फटका खेळण्याची जितेन बरफकडे. मात्र हा चेंडू तो डॉट. षटकाची समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट झाले. पहिल्या षटकात धावा आल्यात 1 गडी बाद 12 धावा. पहिलं षटक हे कंप्लीट झालेलं आहे. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जितेश येतोय. जितेश गवळी याच्यावरती आता कामगिरी सोपवली गेली. आपण पाहतोय संजय 11 नागले या संघाच्या माध्यमातून सध्या तरी यंगस्टर खेळाडू आपण पाहतोय आणि यंगस्टर खेळाडूंनी चांगली कामगिरी देखील केलेली आहे. आणि या मैदानावरती आपण पाहतोय TR ट्रॉफीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्याने दिला होता. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी उचलली होती त्या स्पर्धेमध्ये. तोच हा संघ आपण पाहतोय संजय 11 नागले संघ. संजय 11 नागल्या संघ सध्याच्या घडीला आपण पाहतोय सध्या जास्त चर्चेमध्ये दिसतोय. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये चांगला परफॉर्मन्स हा संघ देताना आपण बघितलाय. संजयजी मसेकर यांचा हा संघ संजय 11 नागले. ते आपण पाहतोय ऑफ्टमचे 12 चेंडू टाकला गेला होता. कट करण्याचा प्रयत्न यशस्वी होते. मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी प्राप्त झाली. 1 धाव इथे कंप्लीट झालेली आहे. एका धावेने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. 13 रन्स 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. यानंतर कानाईस फूड्स नाईकपाडा ए आणि टायगर्स फूड्स बीबीपाडा असा मॅच होईल. तर दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. 4 ओव्हर नंतर लगेच टॉस हा केला जाईल. इथे आपण पाहतो या फुलवलेचा चेंडू बॅटचा हलकासा स्पर्श झालेला आहे. नाहीतर नक्कीच इथे विकेट मिळाली असती जितेन याची. बघा नशिबाची साथ इथे मिळाली जितेन याला. नाहीतर त्याला देखील तंबूचा रस्ता पाहावा लागला असता. 1 धाव आली. एका धावाने धावफलक आता 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. ज्या प्रकारे संजय विले नागले संघाचा परफॉर्मन्स राहिला आहे आणि सध्या तरी यंगस्टर आपण पाहतोय संजय विले नागले संघाचे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला आहे तो त्याने आतापर्यंत खरा उतरवलाय मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे पाहतो या पुष्पक थोडासा स्ट्रगल करत असताना फिल्डिंग मध्ये 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट केल्या जातील. मात्र थ्रो त्यानंतर चांगला झालाय. फिल्डिंग देखील चांगली, थ्रो देखील चांगला झाला आणि 2 धावा तोपर्यंत पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्यांनी धावसंख्या आता आपण पाहतो या 16 या आकड्यावरती. 16 रन्स 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आता आपण पाहतो या कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही. बॅट्समन थोडासा बॅकफूट वरती होता. त्याचा फायदा इथे उचललाय गोलंदाजाने. चेंडू ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ठेवला आणि त्याच्यामध्ये यशस्वी देखील राहिलेला आहे. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. बॉल टाकून झाले तर 4 धावसंख्या झालेली आहे 16. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये.
ज्या पहिल्या षटकात धावा खर्च झाल्या होत्या त्याच्यावरती आपण अंकुश लावण्याचं काम या षटकामध्ये केलेलं आहे. इथे आता स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि अमृत परेडच्या बॅट मधून आपण निघतोय. हा एक जबरदस्त फटका, धमाकेदार षटकार. बघा हा 6 आलेला आहे. या 6 ने धावसंख्या आता 22 या आकड्यावरती 22 22 धावा धाव फलकावरती लागलं जात आहे. शेवटचा एक बॉल बाकी असेल. पाहतोय जे दोन्ही यंगस्टर आपण पाहतोय ज्याने धावा तर खर्च केल्यात मात्र कुठल्या प्रकारे एक्स्ट्रा चेंडू त्याने आता तरी टाकलेला नाहीये. ते फुलटॉस चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये फटका केला गेला. क्षेत्ररक्षक होता तिकडे बघा, चांगले क्षेत्ररक्षण चांगला स्टॉप केला तिकडे चेंडूला. चेंडूची गती थोडीशी त्यांनी कमी केली. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे. चांगला थ्रो, ॲक्युरेट थ्रो झालेला आहे बॉलरच्या हातामध्ये. षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24 धावा. पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा, 24 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि आता शणै येतोय. शणै म्हसेकर. बघा आणखीन एक यंगस्टर खेळाडू आपण पाहतोय. ती नागले संघाच्या माध्यमातून बॉलिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय. पहिली 2 षटक आपण पाहतोय 12च्या सरासरीने धावफलकावर धावा लागलेल्या 24 आणि आता हे षटक तिसरं षटक हाताळण्यासाठी शणे आलेला आहे. चला थोडीशी घाई करायची, स्पीडअप करायचं आहे. शणे असा पहिला चेंडू फ्लाइट दिली होती. फ्लाइट मध्ये बीट झाला इथे बॅटर. एक धाव इथे पण पूर्ण केली जाते. एक बायच्या सुरुवात एक धाव इथे नक्कीच मिळेल. ज्या प्रकारे आपण पाहतो चेंडू त्या हाताला गेला होता. चेंडूमध्ये तेवढी जास्त गती नव्हती मात्र अचूक टप्पा इथे नक्कीच ठेवला गेलाय. पहिल्या बॉलवरती एक बायच्या सुरुवात एक धाव आलेली आहे. क्षण याला आपण पाहतोय कमी वयाचा हा गोलंदाज आहे मात्र चांगलं क्रिकेट तो आपल्या संघाच्या माध्यमातून खेळत आलेला आहे. तेच कारण त्याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे बॉलिंग करण्याची. इथे बघा खूप चांगला चेंडू मात्र विकेट किपर चुकी करताना दिसतोय यावेळेस. बघा स्लोअर 1 चेंडू टाकला होता, फिरकीचा मारा इथे केला होता मात्र यश म्हसेकर आपण पाहतो जे यष्टरक्षक आहे तो थोडासा स्ट्रगल करताना दिसला. बॅट्समनने स्ट्रगल केलं, विकेट किपरने स्ट्रगल केलं आणि बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. बघा आता जे नव्याने यंगस्टर जे येतात ना त्यांच्याकडे खासियत भरपूर आहे. चांगली कामगिरी कमी वयामध्ये ते करत आले येताना दिसल्यात आपल्याला. इथे देखील चांगली कामगिरी करताना दिसतोय गोलंदाज शणै. इथे पुन्हा एकदा फ्लाइट दिली होती, बीट झालाय. जतीन बरफ मात्र पुन्हा एकदा पाहतो यष्टरक्षक थोडासा मिसफिल्ड करताना दिसतोय तिकडे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. बघा गती दिली जात नाहीये, त्याच्यामध्ये बॅटर फसला जातोय
आणि ते देखील मिस टायमिंग झाला होता आणि पाहतोय की 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. 28 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आलेल्या या 2 धावा. अमृत काहीतरी कानमंत्र देतो जितेंद्र बरफ याला की कशा प्रकारे खेळायचं आहे, कशा प्रकारे फटके मारायचे आहेत. पाहूया तो कानमंत्र किती कामे येतो जितेंद्र बरफ याच्या. इथे देखील खूप चांगला चेंडू, मात्र यष्टरक्षक वारंवार चुका करतोय. खराब यष्टरक्षण पाहायला मिळते आपल्याला यश म्हसेकर यांच्याकडनं. कारण शणै तर खूप चांगली बॉलिंग करतोय, मात्र जो यष्टरक्षक आहे तो वारंवार चुका करताना दिसतोय. आपण पाहतोय की स्लोअर वन चेंडू टाकतो, यष्टरक्षक थोडासा दूरवरती राहिला होता, तेच कारण चेंडू पकडण्यासाठी थोडासा अपयशी तो देखील ठरतोय. मात्र आता त्यांनी सांगितलं की मी अगदी यष्टांच्या जवळ राहतोय आणि तो यष्टांच्या जवळ आलाय. बघा हे तरी काम या अगोदर जर केलं असतं कदाचित 2 चेंडू निर्धाव येऊ शकले असते. शफळून करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का पाहूया. पोहोचला आणि चांगला झेल देखील पकडलाय. अमृत परेड याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. बिग विकेट डाऊन. फलंदाज अमृत बॅक टू द डगआउट. सूरज येतोय, सूरज पारधी. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. क्षण याने खूप चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. इथे देखील खूप चांगला चेंडू टाकलाय, खूप चांगली बॉलिंग, कमालीचं षटक क्षणय म्हसेकर याचं. त्याने या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 29 धावा. बघा कम्मालीचं षटक इथे त्याने हाताळलंय आणि जी कामगिरी त्याच्यावरती सोपवली गेली होती ती कामगिरी त्याने आतापर्यंत चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मनोज येतोय. मनोज घरात. या मनोजच्या घरात कशा प्रकारे बॉलिंग करेल इथे, कारण आता धावा नागले संघासाठी येणं फार गरजेचं आहे. सध्या धावा येताना दिसत नाहीयेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक 5 धावा खर्च केल्या क्षण याने. आणि आता आपण पाहतोय मनोजच्या घरात वरती ती कामगिरी सोपवली गेली हे षटक हाताळण्याची. जितन बर्फ आणि सूरज पारधी अशी ही जोडी आता आपण पाहतो या खेळपट्टीवरती. आणि त्यांना रोखण्यासाठी आता चौथं षटक घेऊन येतोय मनोजच्या घरात. इथे फुलटा चेंडू आहे, मेजवानी स्वीकारली आणि चेंडूला सरळ पाठवून दिला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता. आणि त्या आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय 9 चेंडूचा. साईट मागितलेली नाहीये यष्टरक्षकाने, कारण या अगोदर तो यष्ट्यांच्या अगदी जवळ होता.
बघा या अगोदर जे शणे आणि षटक हाताला होते ते तो अगदी यष्ट्यांच्या जवळ होता. या षटकामध्ये आपण पाहतो तो थोडासा लांब गेलाय. म्हणजे या पंचांना सांगणं खूप अनिवार्य आहे की आपण जवळ राहतोय लांब राहतोय हे सांगणं खूप गरजेचं आहे. आणि आपण पाहतो हे सांगितलं नव्हतं यष्टिरक्षकाने आणि आता आपण पाहतोय पुढचा चेंडू फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकला गेला होता. एक धाव इथे नक्कीच मिळेल. बघा एक चेंडू आता टाकून झाला आणि या एका चेंडूवरती धावा किती खर्च केला तर आपण पाहतोय 8 धावा इथे खर्च केल्यात मित्र म्हणेन. कारण पहिला चेंडू फुल टॉस आणि पंचाने नो चेंडू देखील घोषित केला आणि त्यानंतर आली एक सिंगल धाव म्हणजे 8 धावा या पहिल्या बॉलवरती आलेल्या आहेत. आणि धावसंख्या आता 37 धावा 37 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. इथे बघा चांगला चेंडू टाकलाय जागेवर करण्याचा प्रयत्न होता. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू परफेक्ट यॉर्कर यावेळेस हाताळलाय मनोज घरत याने. चला दोन्ही संघाला विनंती असेल आपला कॅप्टन पाठवून द्यायचा टॉस करण्यासाठी. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए संघ आणि टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आपले कॅप्टन पाठवून द्या टॉस करण्यासाठी. इथे आता फुल टॉस चेंडू आहे. मेजवानी पुन्हा एकदा स्वीकारलाय आणि चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. बघा पुन्हा एकदा फुल टॉस बॉल टाकला होता आणि फुल टोल वसूल केलाय. या बॉल वरती सूरज पारधी आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 43 धावा 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला मॅच बॉल देखील आले तिकडनं आपले व्हॉलेंटियर्स लगेच चेंडू घेऊन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 43 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. यानंतर आणखीन एक बिग फाईट बिग मॅच आपल्या समोर येईल. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए आणि त्यांच्या समोर असेल टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा. इथे देखील आप ट्रॅकर टाकला गेला होता. इथे आपण पाहतोय विकेट किपर करणं थोडीशी मिस्टेक आपण पाहतोय सातत्याने वारंवार इथे यष्टिरक्षक चुका करताना दिसतोय आणि त्याचा फायदा हा समोरच्या संघाला होताना दिसतोय. 1+1 अशा पुन्हा एकदा 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातात. धावसंख्या आता 45 या आकड्यावरती या षटकात आतापर्यंत चेंडू टाकून झालेत फक्त 3 चेंडू टाकून झालेत. भरपूर धावा आतापर्यंत खर्च केल्यात मनोज खरते यांनी. इथे बघा हाफ ट्रॅकर उडवलाय चेंडूला. चेंडू सरळ निघून जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. 6 धावांन करता आणखी एक बिग शॉट जितेन बरफ याच्या बॅट मधून. जितेन बरफ चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पाहतोय आपण बॉल बॅक ड्राईव्ह मनोज चांगल्या प्रकारे चेंडू फील्ड करू शकलेला नाहीये. मात्र शण येतोय तिकडे चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. आपण पाहतोय धावसंख्या झाली आता 52 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि या षटकातील बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय 52 रन्स. ते आपण पाहतो यावेळेस चांगली कामगिरी झालेली आहे यष्टिरक्षकाकडनं. यश मसेकर एक धाव इथे मिळेल 22च्या स्वरूपात. षटकाची समाप्ती षटक संपलेला आहे ते म्हणजे चौथं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 53. 53 धावा या धावफलकावरती लागल्या. 54 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. नागले संघ तुमच्यासाठी इकडे खेळाडू कक्ष बनवलाय. आपण खेळाडू कक्षामध्ये उतरायचं लक्षात घ्या. आपल्या ज्या बॅट्स असतील ते आपण तिकडे मागून घ्या खेळाडू कक्षामध्ये. चला आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आणि कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए. 2 संघादरम्यान हा टॉस इथे केला जाईल आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय वैभवजी धूम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ह्या सामन्याचा टॉस करायचा आहे.
चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेल्या प्रथमेश भोईर आणि प्रज्वल प्रज्वल म्हसेकर अशी ही सलामीची जोडी आपण पाहतोय. 54 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा हवेचा वेग हा अतिरिक्त येताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. चक्रीवादळ आलेलं आहे. पाहूया धावांचं वादळ येईल का मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू वेगवानरित्या हाताला गेला होता. बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू लागलेला आहे. चेंडू जातोय कव्हर पॉइंट मध्ये. शतरक्षक आहे तिकडे चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी इथे प्राप्त झाली होती. या एका धावेने आता श्री गणेश झालेला आहे. धावफलकाला सुरुवात इथे झालेली आहे. यानंतर आपण पाहतो एक बिग फाईट बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टायगर स्पोर्ट्स भिवीपाडा आणि कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा. चला टायगर स्पोर्ट्स भिवीपाडा टीम आपला निर्णय कळवायचा आहे. टॉस जिंकलाय आपण. इथे आपण पाहतो या जोरदार अपील झाली होती. इम्पॅक्ट ऑफस्टमच्या बाहेर कदाचित असावा किंवा लेग स्टम्पच्या बाहेर असावा हेच दर्शवले बंसानी. आणि लेग बायच्या स्वरूपात इथे एक धाव ही धावफलकावरती नोंदवली जाते. बघा 13.50च्या सरासरीने धावा इथे मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. संजय 11 नागले संघाला हवेची साथ नक्कीच इथे मिळेल दोन्ही बॅटरला. पाहूया त्याचा फायदा किती उचलताय दोन्ही फलंदाज. फुलटा चेंडू मात्र चेंडू सरळ स्टंप वरती आदळलाय. बघा स्टंप किती दूरवर जाऊन पडलेला आहे. भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. बीट झाला बॅटर प्रथमेश भोईर. पहिला गडी बाद 2 आकड्यावरती. चला टायगर स्पोर्ट्स भिवाडा टीम आपला निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग स्वीकारले का. बॉलिंग बॉलिंग स्वीकारलेली आहे. धन्यवाद. आज संतोष कोम देखील आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळते. मला वाटतं संतोष कोम याने बॅटिंगचा इशारा केलाय काय तिकडनं. इथे आता फुल टॉस चेंडू आणि आपण पाहतो या मिड विकेटला शतरक्षक आहे तिकडे. चांगले शतरक्षण झाले. 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने आता धावफलक आपण पाहतो या पुढे सरसवलं जात आहे ते म्हणजे 4 या आकड्यावरती. इथे आपण पाहतोय आणखीन एक गडी आणखीन एक फलंदाज बाद होताना दिसतोय. संजय 11 नागल्या संघाचा अडचणीत वाळल्या जात आहेत नागले संघाच्या.
चला थोडीशी घाई करायची आता. नव्याने बॅटर यश येतो, यश मसेकर. लोकेश भोईर, लोकेश भोईर याला पण पाहतोय. चांगली बॉलिंग त्याने आतापर्यंत केलेली आहे. 2 विकेट्स इथे मिळवलेत आणि धावा त्याने खर्च केलेत फक्त 4. अजूनही 50 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. पाहतोय हवेचा वेग थोडा जास्त जाणवतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा नक्कीच खेळाडूंना थोडासा प्रॉब्लेम देखील होणार आहे, त्रास देखील होणार आहे. मात्र इथे चांगली कामगिरी आतापर्यंत लोकेश भोईर याने केलेली आहे. इथे बघा आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळेल का, तर नाही. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर हा चेंडू टाकला गेला होता. एक एक्स्ट्रा धाव इथे धावफलकावरती नोंदवली जाईल. धावफलक आता 5 आकड्यावरती. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकातील. 49 धावींची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, मात्र बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. पहिलं षटक हे कंप्लीट झालंय. पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त 5. गडी गमावलेत 2. चला जास्त वेळ खर्च करू नका. लगेच दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण बॉलर्स घेऊन यायचे आहेत. हिमेश येतोय. हिमेश हिमेश येतोय. हिमेश किरकिरे. बघा जे चक्रीवादळ येणार होतं ते आता मला वाटते लवकरात लवकर येणार आहे. सध्या मैदानावरती तरी वादळ सुटलेलं आहे. आपण काही स्पर्धांमध्ये बघितलं तर वाऱ्याचा वेग एवढा अतिरिक्त होता की जे मंडप होते ते देखील उद्ध्वस्त करून गेले होते. ते थोडासा जो हवेचा जो स्वार आहे तो जे हवेच्या लाटा आहेत त्या थोड्याशा कमी येताना दिसत आहेत, मात्र मैदानाच्या आतमध्ये जास्त जाणवत आहेत. इथे आपण पाहतो या ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकला गेला होता. मात्र पंचाने इथे सांगितलं की बॅटला देखील हलकासा स्पर्श झालेला आहे. कदाचित तिथे इष्टांच्या मध्ये सापडला असता बॅटर, मात्र बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि आपण पाहतोय नॉट आउट घोषित केला गेला. 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या 1 ने आता 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती लागलेल्या जात आहेत. मॅच जिंकण्याकरता अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. पाहतोय 5 शतरक्षक ऑन साईडला तैनात केले गेलेत डीप मध्ये आणि 3 शतरक्षक पाहतोय 30 सर्कल मध्ये ठेवलेत. इथे हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ठेवला गेलाय आणि पंचांनी सांगितलं का चेंडू वाईड आहे, खूपच बाहेर हाताला गेलाय. वाईड बॉल. हिमेश किरकिरे याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक्स्ट्रा धावा या षटकात त्याने खर्च करताना दिसतोय आपल्याला. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. फुलर लेनचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू घेता आलेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय आपल्याला. संजय नागले संघाने याच मैदानावरती टीआर ट्रॉफी मध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं, मात्र आता कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय हा संजय 11 हा नागले संघ. इथे आता आपण पाहतो या भीमर चेंडू हाताला आहे. पंचांनी सांगितलं की हा चेंडू असेल नो नो बॉल. बघा भरपूर वरून हा चेंडू त्याने फेकला होता. डोक्याच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता यशरक्षकाच्या हातामध्ये.
नो बॉल घोषित केलाय आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे आता निर्माण झालेली आहे. त्याच्या वेळेस आपण पाहतोय एखादा एक्स्ट्रा चेंडू पडत असतो त्यावेळेस तिकडनं मॅच थोडासा टर्न घेत असतो. पाहूया हा मॅच इकडनं टर्न घेईल का. इथे आता आपण पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. एक धाव जर कंप्लीट केली जाते दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी धाव देखील ते पलून पूर्ण केली गेली. बघा झेल पकडला होता मात्र फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने इथे 2 धावा मिळत आहेत. विकेट मिळत नाहीये आणि या 2 धावीने धाव फलक पुढे सरसवला जातोय तो म्हणजे 10 या आकड्यावरती 10 रन्स. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 54 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 44 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. 3 बॉल टाकून झालेले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे म्हणजे अजूनही 15 चेंडू बाकी आहेत आणि 15 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. इथे आता स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि यश आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलेला आहे. प्रेक्षकांच्या भेटीला भरपूर दूरवरती ठोकला षटकार. चला दुसरा चेंडू पाठवला गेलाय. दुसरा चेंडू पुरवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. या षटकाराने धावफलक आता पुढे सरसावलं गेलंय ते म्हणजे 16 या आकड्यावरती 16 रन्स 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून मॅच जिंकण्याकरता 38 धावींची आवश्यकता आहे. 38 धावा इकडनं आणखीन बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. हा चेंडू आता आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर ठेवलाय. इथे आता थोडासा प्रेशर जाणवतोय हिमेश किरकिरे या बॉलर वरती कारण एक मोठा फटका आल्यानंतर थोडासा प्रेशर त्याच्यावरती जाणवायला लागलेला आहे आणि हा प्रेशर नक्कीच त्याला अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतो. पाहूया या षटकात अजून किती मोठे फटके येताना दिसतील आपल्याला. इथे बघा प्रयत्न तर होता मोठ्या फटक्याचा मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. इथे देखील एक डॉट बॉल येताना दिसतोय. हिमेश आपण पाहतोय मागडा देखील ठरलाय आणि डॉट बॉल देखील त्यांनी टाकलेत या ओव्हरमध्ये. एक्स्ट्रा चेंडू देखील टाकलेत आणि तो महागडा देखील ठरलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. इथे देखील अप ट्राय करत होता. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र पंचांनी सांगितलं हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे. व्हाईट बॉल इथे देखील मिळेल. एक्स्ट्रा धाव इथे देखील मिळेल. धावसंख्या आता 18 या आकड्यावरती 18 रन्स 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही 36 धावींची आवश्यकता आहे. इथे बघा खूप चांगला स्ट्रोक. चेंडू सरळ निघून जाईल 6 धावांकरता. भरपूर दूरवर त्या चेंडू पाठवलाय. हवेच्या लाटांवर त्या चेंडू स्वार झाला आणि चेंडू सीमारेखा पार झाला. षटकार. आजच्या दिवसातील हा तिसरा असा गोलंदाज आपण पाहतोय ज्याने 10 चेंडू आजच्या दिवसामध्ये टाकलेले आहेत. आणि आता आपण समीकरण पाहतोय 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 30 धावींची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 30 धावा या आता मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आता इकडनं 15ची सरासरी राखावी लागणार आहे मॅच जिंकण्याकरता. 12 चेंडू 30 धावा. अमृत परेड येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. इकडनं आता आपण पाहतोय मॅच थोडासा हाय व्होल्टेज होताना दिसेल आपल्याला.
12 चेंडू 30 धावा, 15ची सरासरी. एका बाजूने आपण यश मसेकरला पाहतोय तर एका बाजूने प्रज्वल मसेकर. दोन्ही बंधू आपण पाहतोय खिलपट्टीवरती. छोटे मिया बडी मिया. इकडे आता छोटे मोठे फटके खेळावेच लागणार आहे दोन्ही बंधूंना. इथे बघा स्वीप करायचा होता मात्र चेंडू सरळ यस्टन वरती नेम धरून गेम केलाय असं मला काही हरकत नाहीये. सरळ चेंडू यस्टन वरती आदललाय. फलंदाज बाद. थँक्यू. बॅट्समन हिट विकेट झाला का तिकडे? यस. बघा हा चेंडू वाईड असेल कारण इथे आपण जर बघितलं तर बॉल जो आहे तो स्टंप वरती लागलेला नाहीये, बॅट लागलाय म्हणजे हा चेंडू असेल वाईट बॉल. बघा व्हाईट बॉल आलेला मात्र विकेट देखील मिळालेली आहे. 29 धावा इकडनं आता मॅच जिंकण्याकरता बनवायच्या. नव्याने बॅटर अविनाश सोनावणे हा नव्याने बॅटर इन झालाय. आपण पाहतोय नागलेच्या मैदानावरती अविनाश सोनावणे यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती. तो अविनाश सोनावणे पुन्हा एकदा खेळपट्टीवरती दिसतोय. त्यानंतर रेल्वे स्टेशनच्या मैदानावरती देखील चांगला परफॉर्मन्स दिला होता अविनाश सोनावणे याने. आपला संघ क्वालिफाय झाला होता त्या ठिकाणी आणि त्या स्पर्धेमध्ये अविनाश सोनावणे याने खूप चांगली बॅटिंग केली होती. बॅटिंगच्या जोरावरती आपण पाहतोय तिथे संघ क्वालिफाय झाला होता आणि तोच अविनाश सोनावणे आता खेळपट्टीवरती येताना दिसतोय आपल्याला. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 29 धावा. अविनाश करता चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला होता. बॅकफुट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू होतोय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. मॅच जिंकण्याकरता आता 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. बघा ज्या प्रकारे 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं असं वाटलं होतं की हा टार्गेट आहे तो थोडासा कठीण होईल. मात्र ज्या प्रकारे दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग झाली यश करणं अगदी टार्गेटच्या जवळ समीप जाताना दिसलेत. इथे बघा बॅट फिरवण्याचं काम केलं जात आहे. बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. ज्या प्रकारे वार करण्यासाठी तलवार ही फिरवली जात असते तशीच इथे तलवार फिरवली जाते मात्र वार काही होत नाहीये. बघा एक स्टायलिश खेळाडू आहे नागली संघाचा अविनाश सोनावणे. स्टायलिश फटकेबाजी तो करत असतो मात्र सध्या तरी स्ट्रगल करतोय. पहिला चेंडू वाईड आला त्याच्यावरती विकेट मिळाली मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. इथे आता स्लॉट मध्ये चेंडू आहे. चेंडूने उंची घेतलाय, लांबी देखील घेतलेली आहे. चेंडू हवेवरती हवेच्या लाटावरती स्वार आणि चेंडू सीमारेखा पार. हा आलाय धमाकेदार षटकार. बघा जसा आपण पाहतो एक मोठा फटका आलाय आणि समीकरण लगेच थोडस जवळ येताना दिसले आपल्याला. आता 23 धावांची आवश्यकता असणार आहे. बघा बॉल बाकी असतील अजूनही 9 चेंडू आणि 23 धावा म्हणजे एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे की सामना आणखीन जवळ येईल. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय बॉलिंग आतापर्यंत झालेली आहे. अमृत परेडेची एक विकेट तर त्यांनी मिळवले मात्र त्यानंतर 2 चेंडू त्याने डॉट देखील फेकलेले आहेत. आणि त्यानंतर आलेला एक मोठा फटका. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा आपण पाहतो बदल केला जातोय. अविनाश सोनावणे याच्या बॅटमधून हा षटकार आपण बघितला आणि आता अशा पल्लवी झालेल्या आहेत. इथे आपण पाहतोय कव्हर ड्राईव्हचा फटका ते पाहतोय. चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षण डीपमध्ये एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न झाला होता मात्र एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागेल. बघा दुसरी धाव जर कंप्लीट जर केली असती तर कदाचित दुसरी धाव देखील मिळाली असती मात्र एकाच धावेवरती त्याने समाधान मांडलंय. एका धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 32 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 22 धावा.
इथे बघा खूप चांगला फटका केला गेला, गॅप शोधलाय राकेश होते तिकडे, मात्र राकेशकडे कुठलीच संधी नाही आहे. चेंडू फरार, सीमारेषा पार. यश म्हसेकरच्या बॅट मधून निघला हा चौकार. बघा चौकार आलेला आता 18 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 18 धावा. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. 7 बॉल 18 हे समीकरण. इथे हा चेंडू सोडून दिलाय आणि पंचाने आता रेफर केलंय. चला पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय, व्हाईट बॉल आहे की नाही बघितलं जाईल. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय काय पाहूया. वाईट जर आला तर आणखीन एक संधी मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. मात्र डॉट बॉल जर आला तर प्रेशर थोडासा वाढू शकतो. पाहूया. व्हाईट बॉल असेल, व्हाईट चेंडू असेल, व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इथे त्याला दिसतो आपल्याला. अमृत थोडेसे नाखुश दिसत आहे इथे. आता तिरसा पंचाने बघितलं की हा चेंडू ज्या प्रकारे इथे ट्रॅव्हल झाला होता, जी व्हाईट ची लाईन आहे तिकडनं थोडासा जी पट्टी आहे त्या पट्टीवरनं थोडासा वळून घेऊन गेला होता. पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईट असेल, व्हाईट बॉल. इथे आता पाहतो आपण क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना दिसतोय. लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय लोकेश होते तो आता किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला जाताना दिसतोय आणि राकेशला आता लॉंग ऑनचं क्षेत्ररक्ष सोपवलं गेलंय. बघा इकडनं जर आपण बघितलं 7 बॉल 17ची आवश्यकता आहे. 7 चेंडू 17 धावा. ऑन साईडला फटका केला गेला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जितेन, बॅकअप दिला गेलाय, मात्र चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत दर्जेदार नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय, या चौकारात धाव फलक पुढे सरसवला गेलाय. आता मॅच जिंकण्याकरता 13 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 13 धावा, 6 चेंडू 13 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि सूरज पारधी
याच्यावरती ते कामगिरी सोपवलेली आहे. 6 चेंडू 13 धावींची आवश्यकता. 13 धावा कंप्लीट होतील का पाहूया. 6 मध्ये 13 धावा या बनवायच्या आहेत. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. आपण पाहतो या सीझन मध्ये ससूनगर संघाच्या अशा 2 मॅचेस आपण बघितलेल्या आहेत की सूरज कडे कमी धावा असताना त्याच्यावरती कामगिरी सोपवली आणि त्यांनी कामगिरी पार देखील पाडलेली आहे. मला आठवतंय सातुलीच्या मैदानावरती बिरसा मुंडा चषकामध्ये देखील त्याच्यावरती कामगिरी सोपवली होती. 9 धावा रोखण्याची. त्यानंतर गोखिवरे संघाने स्पर्धा आयोजित केली होती. तिथे देखील त्याला 9 धावा रोखायच्या होत्या एका षटकामध्ये. त्या देखील त्यांनी करू दिल्या नव्हत्या समोरच्या संघाला. आणि आता त्या समोर 13 धावा रोखण्याचं काम सोपवलं गेलं. पाहूया त्या 13 धावा रोखेल की समोरचा संघ त्या 13 धावा ठोकेल. 6 चेंडू आणि 13 धावा. स्ट्राईक वरती पाहतोय आपण अविनाश सोनवणे तर नॉन स्ट्राईक एंड वरती यश म्हसेकर. चला घाई करायचे जास्त वेळ घेतला तर लक्षात घ्या. या मॅच साठी भरपूर वेळ खर्च केला गेला लक्षात घ्या. इथे बघा आपण पाहतो या चांगला चेंडू टाकला गेलाय और थ्रो झालाय. एक धाव कंप्लीट झाल्याचा प्रयत्न होईल का पाहूया. इथे बाईच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. बघा अमृत कर्ण तिकडे चेंडू हातातून निसटला होता आणि त्याचा फायदा इथे उचलला यश म्हसेकर याने. बघा डायरेक्ट जर हिट झाला असता चेंडू यष्टांवर जर लागला असता तर फलंदाज कदाचित बाद होऊ शकला असता. आणि इथे आपण पाहतोय एक धाव इथे पलून पूर्ण केली गेली. इथे आता बघा जाग्यावर उघडण्याचा प्रयत्न स्लॉग स्लिप करण्याचा प्रयत्न होता. गुडघा टेकून एक हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता यश म्हसेकर याचा. मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. इथे बघा हुक केलाय चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि खरा फिल्डिंग झालेली आहे. हा झेल नाही तर मॅच सोडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. चौकार येतोय. रोशन करणं झालेली चूक. रोशन करणं झालेली बिग मिस्टेक. भरपूर मोठी चूक मी तर म्हणेन रोशन करणं तिकडे झालेली आहे. झेल जर पकडला असता तर हा मॅच देखील पकडला असता. मात्र झेल सुटलाय की हा मॅच सुटलाय. येणारे काही चेंडू नक्कीच सांगून जातील. आता 3 चेंडू बाकी आहेत आणि या 3 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 3 चेंडू 8 धावा. यश म्हसेकर सध्या तरी चांगल्या टच मध्ये दिसतोय आपल्याला. स्वरवन टाकलाय ओळखलं होतं. चेंडूने उंची घेतले. लांबी किती घेतले पाहूया. 6 धावा मिळतील एवढी लांबी या चेंडूने घेतलंय. 6 धावा षटकार. डीजे बघा यश म्हसेकर याचा जो झेल सुटलाय तो आता महागात पडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. चला मॅच बॉल देखील आला इकडनं. 2 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता आता 2 धावींची आवश्यकता आहे. बघा तो कॅच सोडलाय तर मी तर म्हणत तो मॅच सोडलाय असं म्हणायला हरकत नाही. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये कारण अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. इकडनं देखील कमबॅक करण्याची संधी आहे ससूनगर या टीमकडे. पाहूया कशा प्रकारे बॉल टाकला जाईल. 2 चेंडू 2 धावींची आवश्यकता. इथे फुलटा चेंडू टाकलाय. मेजवानी दिलंय यश म्हसेकर याला. त्याने ठोकलाय षटकार आणि हा षटकार ठोकून त्याने सामना फिनिश केलाय.
काय स्टायलिश फिनिश केलाय यश म्हसेकर याने. बघा राकेश याने झेल सुटला होता, तो झेल भरपूर महागात पडलाय आणि यश म्हसेकर हा सामना घेऊन गेलाय. बघा 13 चेंडू मध्ये 38 धावा बनवल्यात. मॅच विनिंग नॉक, मॅच विनिंग पारी यश म्हसेकर याची. लगेच या आपण यश मॅन ऑफ द मॅच साठी. यश म्हसेकर मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच आपल्याला समोर येईल ती म्हणजे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आणि त्यांच्या समोर असेल कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए हा संघ.